आझादी बचाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील पितापूर या ग्रामपंचायत मध्ये आलेलो आहे। या ग्रामपंचायत मध्ये 2 मतदान केंद्र आहेत। दोन्ही मतदान केंद्रावरती सुरळीतपणे मतदान सुरू असल्याचे एकंदरीत पाहावयास मिळत आहे। काही ग्रामपंचायत मधले इथले गावकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ग्रामस्थ नेमकं कशा पद्धतीने आजच्या मतदानाकडे पाहत आहात। सर, काय नाव आहे आपलं? माझं नाव नेताजी भगवान पांढरे, हा. 250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मौजे पितापूर या गावामध्ये खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मतदान होत आहे आणि वारंवार आम्ही सर्वांना मतदान करून एक लोकशाहीचं हित जोपासण्याचा काम करावं असं मी सर्व ग्रामस्थांना विनंती करत आहोत। आणि आम्ही कुठल्याही पद्धतीचा वादविवाद न होता राम आणि रहीम या स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी मतदान करून घेत आहोत। कुठलाही मतभेद निर्माण न करता आम्ही मोठ्या उत्साहानं मतदान करण्यास प्रोत्साहित करत आहोत। नक्कीच लोकशाहीचा हा बळकट करण्याचा आजचा दिवस आहे। आपण यांच्याकडून जाणून घेऊया, कारण यांचे पत्नी जे आहेत ते या गावचे सरपंच आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं आम्हाला इथं बाहेर गावी जे राहतात त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा केल्याचं जाणवत आहे। हे स्वखर्चाने ते येत आहेत आणि त्यांना मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे ते बळकट करण्यासाठी बाहेर गावावरून तुम्ही आणण्याची काय सोय वगैरे केली होती का? नाही, ते सगळे स्वखर्चाने आलेत। पुन्हा रत्नागिरी, भिवंडी, मुंबईवरून सगळे स्वखर्चाने येऊन मतदान करत आहेत। म्हणजे या गावाची लोक जे बाहेर काम करण्यासाठी गेलेले आहेत, जे नोकरी करतात, त्यांचे ते स्वखर्चाने स्वतः इथं आलेले आहेत का? स्वतःच्या स्वखर्चाने आलेत, स्वखर्चाने। सर, काय सांगाल अक्कलकोट मध्ये कशा पद्धतीने सध्या मतदानाची चुरस आहे? सर, मतदानाची इथं स्वखर्चानं सर्व परगावचे लोक, मुंबई पुण्याचे सर्व लोक स्वखर्चानं यालती सर। म्हणजे सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये, काय सांगाल तुम्ही? मतदान इथं चालू आहे सकाळपासून, तरी पण जास्तीत जास्त मतदान होण्याचा प्रयत्न चालू आहे। नागरिक सगळे येतात, मतदान करून जातात। बरंच कोणतं गाव आहे हे गाव पितापूर आहे। पितापूर ग्रामपंचायत? हा, पितापूर ग्रामपंचायत आहे। अक्कलकोट तालुका? अक्कलकोट तालुका, यादी क्रमांक 65 आहे। 65। हा, 65। आतापर्यंत लोकांची गर्दी वगैरे तेवढी पाहायला मिळत नाही, काय सांगाल? म्हणजे अजून बाहेर पडले नाहीत का लोक? तरी पण सकाळपासून बऱ्यापैकी गर्दी आहे। अजून बरेचसे लोक मतदान करायचे आहेत, येतील, तरी पण होईल 100%। दुपारनंतर न होईल, तरी पण दुपारनंतर जास्त गर्दी होईल। एकंदरीत पाहता आपण जे या गावातले जे तरुण वर्ग बाहेर गेलेले आहेत नोकरीसाठी, कामानिमित्त, शिक्षणासाठी, ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्वखर्चानं स्वतःचा खर्च करून या ठिकाणी आपला हक्क बजावण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी आल्याचं पाहावयास मिळत आहे।